हा बोला. घे ना थोडीशी. नाही, खरंच नको का? चांगली नाही झाली का? छान झाली आहे. काय रे? गीता सॉरी थोडा उशीर झाला. नाही नाही इट्स ओके नो प्रॉब्लेम. ब्रेकफास्ट कराल? गरम गरम खिचडी केली. नाही नाही नको असू दे. अहो असं काय करता? मागच्या खरंच नको. हे काय मोनिका कुठे? अरे ती आत्ताच आत गेली घाई घाईत. ती काय करते असं अचानक काही कळत नाही. अरे काहीतरी राहिलं असेल आतमध्ये. बरं एक मिनिट ओळख करून देतो. या डॉक्टर फडके. हॅलो. नाईस टू मीट यू. आणि हा माझा पुतण्या विक्रांत डॉक्टर आहे. हो यांना कोण नाही ओळखत. बरं ह्या पण गायनाक आहेत. यांचा मुलगा माझ्या क्लासमध्ये आहे. अरे वा. नाईस टू मीट यू डॉक्टर. मला जरा उशीर होतो. यू कॅरी ऑन. मी चहा आणते. चहा तरी घ्यालच ना. ठेव. मोनिका हे काय आहे? तुला मगाशी उशीर होत होता ना आणि आता इथे येऊन बसलीस तू. मला कसं तरी होतंय. म्हणजे काय होते? मला नाही माहिती पण अस्वस्थ वाटतंय खूप. बघू. तुला भीती वाटते का? काय होतंय मोनिका? बरं चल आपण हॉस्पिटलला जाऊन चेक करूया. चल. मी नाही येणार आहे हॉस्पिटलला. मी नाही बोलवणार कोणालाही घरी. दिवसभर झोपून राहीन प्रॉमिस. मोनिका मी नाडी चेक केली, तुला काहीच प्रॉब्लेम नाही. तुला जाणवत नसेल प्रॉब्लेम पण मला जाणवतोय ना. ठीक आहे तुला प्रॉब्लेम. मग आपण तिकडे जाऊनच चेक करू ना. तिथे सगळेच असतील. म्हणजे कशाची गरज वाटली तर धावपळ व्हायला नको. हा चल. विक्रांत पण मला प्लीज. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. हे सगळं मी खूप जवळनं अनुभवणार आहे जेव्हा हे सगळं माझ्या ताईच्या बाबतीत होईल. तिचं सांगणं, तिला इमॅजिन होणाऱ्या बाळाचं वर्णन ऐकणं, त्याच्या मस्तीच्या तक्रारी ऐकणं, कधी तिच्याशी कधी पोटातल्या बाळाशी गप्पा मारणं, ही सगळी स्वप्न रोज बघत होते मी. चल आपण आता बोलूया तिच्याशी. नाही नको. का नको? होणाऱ्या बाळाची मावशी म्हणून हे सगळं समजून घेणं तुझा हक्क आहे. इट्स युअर राईट. तुझं नाव घेतल्यानंतर बाळ केक मारतं ही गोष्ट तिने मला सांगितली होती. पण कारण माहीत असून सुद्धा फक्त तिला वाईट वाटू नये म्हणून मी तिला खोटं सांगितलं की हा फक्त एक योगायोग आहे म्हणून. पण खरं तसं नाहीये. खूप स्मार्ट आहे येणारी जनरेशन. म्हणजे कालपर्यंत जन्मलेल्या मुलाला सगळं कळतं असं म्हणायची पद्धत होती. पण आज मी ठामपणे सांगू शकतो की आत्ताची जनरेशन आहे तिला पोटात असल्यापासूनच कळतं की कोण आपलं आहे आणि कोण परक. ती तुला तिथून जायला सांगून किंवा मानसी हा शब्द न उच्चारून तिच्या पोटात बसणाऱ्या लाथा नक्कीच कमी करू शकते. पण जेव्हा त्या बाळाच्या हाका सुरू होतील तेव्हा ती काय करेल? मानसी वाईट वाटून घेऊ नकोस. कारण न बोलता बरंच काही सांगता येतं. ही कला ते बाळ पोटातल्या पोटात तुझ्याकडनं शिकतंय.
ह्यालाच तर रिलेशन म्हणतात. त्याने अजून तुला पाहिलं सुद्धा नाहीये तरी त्याला तू कळलीयस. मानसी, काही नाती असतातच अशी. प्रत्यक्षात जरी बोलणं कमी असलं ना तरी एकमेकांशी गप्पपणे बरंच काही बोलत असतात. आपल्या अंगणातली माती आहे ना ती घाल लवकर लवकर. हा, आणि बघ बाहेर ने पाणी घाल भरपूर, तर छान वाटतात झाड. हा, जा जा घेऊन. येऊ का? या 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 या, जा तू निकल. वा वा, तुम्ही झाडांची काळजी स्वतः घेता हे आवडलं बरं का मला. मला ना झाडांची काळजी घ्यायला खूप आवडते. आणि विशेषतः म्हणजे बाहेरच्या मातीतली झाडं जी आपण आणतो ना त्यांची काळजी जास्तच घ्यायला आवडते. छान छान. बरं, कसं काय ना केलं? अहो काही नाही, परवानगी मागायला आले होते. हे काय? अहो आपलंच घर आहे, परवानगी कसली मागायची? बोला. नाही तसं नाही, म्हणजे मोनिकाचं बाळणपण प्रथेप्रमाणे माहेरी करावं असं मनात आहे माझ्या. कल्पना चांगली आहे. मला सांगा कधी येत आहे राहायला? म्हणजे मी नाही समजले. अहो आता तिचं सासर आणि माहेर वेगळं राहिलंय का? मला एक सांगा, आपण बाहेरच्या मातीतून इथे आणून झाड लावलं आणि जेव्हा त्याला फळं यायची वेळ येते तेव्हा आपण ते परत झाड नेऊन त्याच मातीत पुन्हा लावतो का? मोनिकाचं बाळणपण इथंच व्हावं हीच आमची इच्छा आहे. आणि ते सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर. आता तुमच्याकडचा 1.5 दिवसाचा गणपती आम्ही आमच्या घरी आणला की नाही? आणि बघा, तुमचंही वय झालंय, माझंही वय झालंय. इथं आमचं घर एवढं मोठं आहे, तुम्हाला राहायचं काही टेन्शन नको. बरं, घरामध्ये 3 डॉक्टर, वेळ पडली तर कोणी ना कोणी आहेच की. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही इथे यावं राहायला आणि मोनिकाचं बाळणपण आमच्याच घरी व्हावं. तुमचं काय मत आहे? आता यावर काय बोलणार मी. तुम्ही खरंच फार मोठ्या मनाची माणसं आहात हो. आणि आम्ही नेहमीच कमी पडतो असं वाटतं मला. असा विचार सुद्धा आणायचा नाही मनात. आपली घरं काय वेगळी आहेत का? चला, चहा प्यायल्याशिवाय सोडायची नाही मी. हो नाही नाही, राहू दे आता, मी निघते. मी काही एक ऐकणार नाही. आज चला, आज चला चला चहा पिऊया. हा ताई बोल, उद्यापासून तू हॉस्पिटलला यायचं नाहीस. ताई, आणि मला या गोष्टीवर अजिबात चर्चा नकोय. देवासारखे धावून आलीस तू. मानसी, तू चांगलं नाही केलंस. बघून घे.